नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन हा जो नवीन टॉपिक आपण चालू केलेला आहे पेपर सेकंडचा, त्याच्यामधला नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पहिला पॉइंट आपण बघितला डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर असं इक्वेशन की ज्या इक्वेशन मध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्झिस्ट असेल त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. मग या टॉपिक मधला पहिला पॉइंट आपण बघितला तो म्हणजे ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. मग या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर म्हणजे आपण काय बघितलं मागच्या तासाला, तर त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म एक्झिस्ट आहे ती म्हणजे त्या इक्वेशनची ऑर्डर येते. आणि डिग्री म्हणजे काय, तर तेच जे फंक्शन आहे ऑर्डरसाठी तुम्ही निवडलेलं त्याच फंक्शनची पॉवर, त्याच फंक्शनचं इंडेक्स जो असणार आहे तो म्हणजेच काय असणार आहे, त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री असणार आहे. पण कधी, ज्या वेळेला ते डिफरन्शियल इक्वेशन फ्री फ्रॉम निगेटिव्ह इंडायसेस और फ्री फ्रॉम फ्रॅक्शन इंडायसेस असेल त्याच वेळेला आपण त्याची डिग्री सांगू शकतो. जर असं फ्रॅक्शन किंवा निगेटिव्ह इंडायसेस असेल तर तो आधी घालवायचा आणि नंतर मग त्याची डिग्री आपण सांगू शकतो, ती एक्झॅक्ट बरोबर येणार आहे. तर अशा प्रकारे हा 2 मार्काचा पॉइंट आपण मागच्या तासाला बघितलेला होता, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. सेकंड पॉइंट आपण बघतोय फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन, फॉर्म करायचं आहे, तयार करायचं आहे. कुणाला तयार करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे. मग काय दिलेलं असणार आहे आपल्याला, तर एक्स आणि वाय हे जे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहेत तर त्यांच्यामधलं आपल्याला रिलेशन एक दिलेलं असणार आहे आणि त्या रिलेशन वरून आपल्याला काय करायचं असतं, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असतं. मग काय करायचं असतं या प्रोसेसमध्ये, तर ते जे रिलेशन दिलेलं असते त्या रिलेशन मधील आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स मोजायचे. काय मोजायचे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट मोजायचे. आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतात तेवढ्या वेळेला ते डिफरन्शियल इक्वेशन डिफरन्शिएट केलं की तुम्हाला त्या दिलेल्या रिलेशनचा डिफरन्शियल इक्वेशन मिळून जाईल. काय प्रोसेस लक्षात आली, तर दिलेलं जे एक्स आणि वाय मधलं रिलेशन असणार आहे त्या रिलेशन मधील आर्बिट्ररी कॉन्स्टंट मोजायचे आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेला ते इक्वेशन डिफरन्शिएट करायचं. ऑटोमॅटिक तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन मिळालेलं असणार आहे. आता बघा, पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेते की y² इज इक्वल टू 4ax. y² इज इक्वल टू 4ax हे एक रिलेशन दिले एक्स आणि वाय मधलं आणि आपल्याला क्वेश्चन आहे की ऑब्टेन दी डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. इलिमिनेट घालवायचं आहे, कुणाला घालवायचं आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंटला. आता या मला हे जे इक्वेशन दिलंय y² इक्वल टू 4ax या इक्वेशन मधील आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोण आहे सांगा बघू. हा 2 आहे का, हा 4 आहे का, हा a आहे का, x आणि y आहे. तर x आणि y हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. 2 आणि 4 हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट नाही, फिक्स्ड कॉन्स्टंट आहे. 2 म्हणजे 2च राहणार आहे, 2 च्या ठिकाणी आपण 4 घेऊ शकत नाही किंवा 4 च्या ठिकाणी 2 घेऊ शकत नाही. हे फिक्स्ड कॉन्स्टंट आहेत. म्हणजे राहिलं कोण, तर हा a कोण आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. म्हणजे या दिलेल्या रिलेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे, 1 आहे. मग आता या दिलेल्या रिलेशन म्हणून आपल्याला फॉर्म करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन. आताच मी तुम्हाला प्रोसेस सांगितली की डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं, तर त्या रिलेशन मधील आर्बिट्ररी कॉन्स्टंटची संख्या मोजायची. मग या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये या इक्वेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहेत, 1च आहे. मग हे इक्वेशन किती वेळा डिफरन्शिएट करायचं, एकदाच डिफरन्शिएट करायचं, दोनदा करायचं नाही, हे लक्षात घ्या. मग एकदा डिफरन्शिएट दिलेले इक्वेशन आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, y² चे डेरिव्हेटिव्ह 2y into dy by dx इज इक्वल टू 4ax. 4a ही कॉन्स्टंट टर्म आहे तशीच राहणार आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार आहे. Therefore 4a into 1 that is 4a. मग आता डिफरन्शिएशन केल्यानंतर हा एक कॅन्सल झाला का, इलिमिनेट झाला का, नाही झाला. मग काय करायचं, तर आता पुन्हा डिफरन्शिएशन घ्यायचं का,
नाही घ्यायचं. काय सांगितलं, जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेलाच डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, एकदा डिफरन्शिएशन करायचं आणि मिळालेली जी व्हॅल्यू आहे त्यावरून आणि दिलेल्या इक्वेशन वरून आपल्याला तो आर्बिट्ररी कॉन्स्टंट घालवायचा आहे. आता बघा आपल्याला काय मिळालं, तर 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू कुणाची व्हॅल्यू मिळालेली आहे, 4a ची. मग हे जे दिलेले इक्वेशन आहे त्याला इक्वेशन नंबर 1 जर म्हटलं आणि ही 4a ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली, पुटिंग दिस व्हॅल्यू in equation 1 we get y square is equal to 4a ची व्हॅल्यू 2y into dy by dx into x. Here is y cancel होतोय, इकडे y एक राहणार आहे. Therefore y is equal to 2 into x into dy by dx. आणि हे आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट घालून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालेलं आहे. आहे का हे डिफरन्शियल इक्वेशन? आहे. ऑर्डर किती? फर्स्ट ऑर्डर. आणि डिग्री किती येणार आहे? फर्स्ट डिग्री येणार आहे. म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे बाय इलिमिनेटिंग. प्रोसेस कोणती वापरली आपण? बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. या ठिकाणी a हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक आहे, एकदाच डिफरन्शिएशन केलं आपल्याला 4a ची व्हॅल्यू मिळाली. 2y into dy by dx ही या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. we get y square is equal to 2y into dy by dx into x. From the left and right side, one y cancel. Remaining y is equal to 2x. Here is x multiplied into dy by dx. This is the required differential equation of first order and first degree. तर अशा प्रकारे आपण हे इक्वेशन या ठिकाणी सिम्प्लिफाय केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. y is equal to c square plus c upon x. y is equal to c square plus c upon x. रिलेशन आहे x आणि y मधलं. आणि काय प्रश्न आहे की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. आता मला सांगा या दिलेल्या इक्वेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट कुठला आहे? हा 2 आहे का, हा c आहे का, हा c आहे? तर c हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, 2 हा फिक्स्ड कॉन्स्टंट आहे. मग आता इथं c आहे, हा c आहे, हे दोन्ही c वेगवेगळे असणार आहेत का? नाही, एकच असणार आहे. म्हणजे या दिलेल्या रिलेशन मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट हा पुन्हा किती आहे? एकच आहे. म्हणजे हे इक्वेशन आपण किती वेळा डिफरन्शिएट करणार? एकदाच डिफरन्शिएशन करणार. Therefore in process differentiating with respect to x, y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to c square is the constant, constant ची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस c हा मल्टिप्लाइड आहे 1 upon x ची डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square. Therefore it is equal to 0 काढून घेतला प्लस मायनस मायनस c upon x square. आता हा जो मायनस c आहे मायनस 1 upon x square किंवा ना x square डिवाइड इकडेला काय होणार आहे? मल्टिप्लाइड होणार आहे. Therefore x square into dy by dx is equal to minus c, and therefore c is equal to minus x square into dy by dx. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली? c या आर्बिट्ररी कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आपल्याला एकदा डिफरन्शिएशन करून मिळालेली आहे. दोनदा डिफरन्शिएशन करायचं नाही. एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, एकदाच करायचं. मग आता काय करायचं? c तर गेला नाही. मग ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे डिफरन्शिएशन करून ती या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण काय करणार आहोत? पुट करणार आहोत. खाली आपण वाक्य लिहिणार पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 1. Therefore we get y is equal to c square. c is nothing but minus x square into dy by dx bracket square plus c. c is nothing but minus x square into dy by dx upon x. Here is 1x from numerator denominator cancel. Therefore y is equal to minus square plus x square x raised to 4 into dy by dx square dy by dx bracket square not d2y by dx square. बरेच विद्यार्थी dy by dx square
d2y/dx² लिहितात तर d2y/dx² ही डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तो स्क्वेअर नाही. स्क्वेअर म्हटल्यानंतर ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे प्लस मायनस मायनस एक एक्स राहिलेला आहे, एक्स इंटू dy/dx. तर अशा प्रकारे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी तयार झालेलं मिळालेलं आहे. आर्बिट्ररी कॉन्स्टंट एक होता, एकदा डिफरन्शिएट केलं, सी या आर्बिट्ररी कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळवली, ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ज्या ज्या ठिकाणी सी आहे त्या ठिकाणी पुट केलं, कॅल्क्युलेशन करून आपण हे डिफरन्शियल इक्वेशन मिळवलेलं आहे. आता हे बरोबर आहे का नाही कसं बघायचं, तर या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आहे, ऑर्डर dy/dx फर्स्ट ऑर्डर आणि डिग्री दोन्ही टर्म फर्स्ट ऑर्डरचे आहेत, मग मोठं कोणतं आहे तर सेकंड आहे. म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे हे फर्स्ट ऑर्डर अँड सेकंड डिग्री च डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण y is equal to a into e raised to 5x, y is equal to a into e raised to 5x plus b into e raised to minus 5x. x आणि y मधलं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे, फॉर्म करायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट कुठले आहेत, हा 5 का, हा -5 का, हा कॅपिटल A का कॅपिटल B, तर A आणि B हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. 5 - 5 हे फिक्स्ड कॉन्स्टंट्स आहेत, आर्बिट्ररी कॉन्स्टंट नाहीत. A आणि B च्या व्हॅल्यू आपण बदलू शकतो. म्हणजे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, म्हणजे थेरीनुसार हे दिलेलं इक्वेशन किती वेळा डिफरन्शिएट करायचं, दोनदा डिफरन्शिएट करायचं. देयरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, y ची डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू a इंटू e रेस टू 5x. कंपोजिट आहे, चेन रूल नुसार पहिली डेरिव्हेटिव्ह e रेस टू 5x इंटू 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 प्लस b इंटू पुन्हा त्याच पद्धतीने चेन रूल नुसार पहिली डेरिव्हेटिव्ह e रेस टू -5x आणि -5x ची डेरिव्हेटिव्ह -5. मल्टिप्लिकेशन करून मांडूया. देयरफॉर dy/dx इज इक्वल टू 5a इंटू e रेस टू 5x प्लस मायनस मायनस 5b इंटू e रेस टू -5x. हे झालं एकदा डिफरन्शिएशन करून. डोळे झाकून दोनदा डिफरन्शिएशन करायचं, दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत म्हटल्यानंतर खाली वाक्य लिहिणार, अगेन डिफरन्शिएटिंग with respect to x, we get dy/dx ची नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह d2y/dx square is equal to मगाच्या पद्धतीने 5a कॉन्स्टंट e raised to 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 into e raised to 5x, 5 into 5 25a into e raised to 5x, 5 -5 plus 25b into e raised to -5x. लक्षात आले कशी मांडली डेरिव्हेटिव्ह, 5a कॉन्स्टंट, e raised to 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 into e raised to 5x, 5 मल्टिप्लाय 25a into e raised to 5x मायनस 5b आहे तसंच, e raised to -5x ची डेरिव्हेटिव्ह -5 into e raised to -5x, ते मग -5 तर प्लस 25b into e raised to -5x झाले. आता या दोन्ही टर्मच्या बेरजेमध्ये कॉमन आपल्याला दिसतंय 25 कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये पहिल्या टर्म मध्ये राहतात a into e raised to 5x प्लस सेकंड टर्म मध्ये राहते b into e raised to -5x. आणि हा ब्रॅकेट जर बघितला तर हा ब्रॅकेट म्हणजेच दिलेला कोण आहे, y आहे. रिप्लेसिंग धिस टर्म बाय y, देयरफॉर इट इज इक्वल टू d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू 25 into y. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स, की ज्याची ऑर्डर 2 आहे, डिग्री 1 आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी इव्हॅल्युएट केलेलं आहे बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट घेऊया y is equal to
a into cos of log x, y is equal to a into cos of log x plus b into sin of log x, b into sin of log x. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत? दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत a आणि b, म्हणजे दोनदा आपण डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे तसाच, cos ची डेरिव्हेटिव्ह cos ऑफ log a कंपोजिट आहे, चेन रूल नुसार पहिली डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ log x अपॉन x कुठून आला तर log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस b into sin of log x, again by using chain rule, sin ची डेरिव्हेटिव्ह cos of log x आणि log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x. हा x दोन्ही मध्ये कॉमन आहे, तो जर ट्रान्सफर केला तर मल्टीप्लाइड होईल. therefore we get x into dy by dx is equal to minus a into sin of log x plus b into cos of log x. तुम्ही म्हणाले x का ट्रान्सफर केला? नाही ट्रान्सफर केला तर तुम्हाला अगेन डिफरन्शिएशन घेताना या ठिकाणी क्वेश्चन रूल वापरावा लागणार आहे दोन्ही ठिकाणी. मग ती किचकट प्रोसेस होणार, उत्तर बरोबर येणार आहे परंतु ती किचकट होते. त्यापेक्षा x ट्रान्सफर करून प्रोडक्ट रूल वापरला तर आपल्याला उत्तर लवकरात लवकर मिळेल. आता हा x ट्रान्सफर केल्यानंतर अगेन डिफरन्शिएशन वी गेट x into dy by dx ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. x into dy by dx ची डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग प्रोडक्ट रूल, दोन फंक्शनचा गुणाकार आहे. प्रोडक्ट रूल नुसार फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2y by dx स्क्वेअर प्लस सेकंड इंटू dy by dx इंटू x ची डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू मायनस a ॲज इट इज, साइन ची डेरिव्हेटिव्ह cos ऑफ log x इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस b इंटू cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ log x अपॉन log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. या ठिकाणी पुन्हा हा x काय आहे तर दोन्हीकडे कॉमन आहे, डिवाइड आहे, तो ट्रान्सफर केला तर मल्टीप्लाइड होईल. therefore x into ब्रॅकेट x into d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx is equal to minus a into cos of log x minus b into sin of log x. आता या उजवीकडे जे ह्या दोन टर्म्सची बेरीज वजाबाकी आहे त्याच्यामध्ये मायनस साइन कॉमन आहे. मायनस साइन जर कॉमन काढलं तर आपल्याला मिळते मायनस ऑफ, पहिली टर्म प्लस होणार a into cos of log x, ही सुद्धा प्लस होणार प्लस b into sin of log x. आणि आता हे मायनस साइन कॉमन काढल्यामुळे हा जो ब्रॅकेट आहे तो जर ऑब्झर्व केला तर तो म्हणजे दिलेला कोण आहे y आहे. या ठिकाणी आपण y रिप्लेस करू शकतो. x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर x into x x square into d2y by dx square plus x into dy by dx is equal to minus of y. आणि मायनस y तिकडे ट्रान्सफर केलं प्लस y is equal to 0 असं आपण काय करू शकतो, हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे असं आपण लिहू शकतो. शेवटी रिझल्ट x square into d2y by dx square plus x into dy by dx minus y is equal to 0 is the required differential equation which is second order and first degree. तर अशा प्रकारे आपण हे डिफरन्शियल इक्वेशन तयार केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. y is equal to a into और c1 here is constant, c1 घेतलेला आहे, c1 into e raised to 2x, y is equal to c1 into e raised to 2x plus c2 into e raised to 5x. आर्बिट्ररी कॉन्स्टंट कोणते आहेत? आर्बिट्ररी कॉन्स्टंट 2 5 नाही तर c1 आणि c2 हे दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे इक्वेशन किती वेळा डिफरन्शिएट करावं लागणार आहे? दोनदा. ह्या दिलेल्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते. फर्स्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, y ची डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to c1 constant as it is, e raised to 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 into e raised to 2x
प्लस C2 इंटू ई रेस टू 5x ची डेरिव्हेटिव्ह 5 इंटू ई रेस टू 5x. मागाच्या एक्झाम्पल मध्ये ह्या दोन्ही टर्म मधून कॉमन निघत होतं म्हणून आपण त्या ठिकाणी रिप्लेस दिलेला y केला होता नेक्स्ट डेरिव्हेटिव्हला, परंतु या ठिकाणी कॉमन निघत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला हे सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. देअरफॉर dy by dx इज इक्वल टू 2 इंटू और आहे तसंच राहू द्या, C1 इंटू 2 इंटू ई रेस टू 2x प्लस और 2 इंटू C1 इंटू ई रेस टू 2x प्लस 5 इंटू C2 इंटू ई रेस टू 5x. दिस इज इक्वेशन नंबर 2. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. अगेन डिफरंशिएटिंग we get dy by dx derivative d2y by dx square is equal to 2 into c1 आहे तसाच e raised to 2x derivative 2 into e raised to 2x plus 5 into c2 constant as it is e raised to 5x derivative 5 into e raised to 5x. Multiplying we get d2y by dx square is equal to 2 into 2 4 into c1 into e raised to 2x plus 25 into c2 into e raised to 5x. This is equation number 3. आता हे जे तीन इक्वेशन जर बघितले, आता ह्या डबल डिफरन्शिएशन घेतल्यानंतर काही कॉमन निघत नाही, त्यामुळे आपल्याला पुढे इथं सिम्प्लिफाय करता येत नाही. मग हे चुकीचं एक्झाम्पल आहे का, इथं 2 वगैरे होतं का किंवा -2 असेल का असा विचार करून आपल्याला ते चुकीचं आपण सोडवू शकतो. तर तसं न करता आपण ही जर तिन्ही इक्वेशन जर ऑब्झर्व केली तर एकाच पॅटर्न मधील आहे. कशी तर e रेस टू 2x आणि e रेस टू 5x, e रेस टू 2x, e रेस टू 5x, e रेस टू 2x into e रेस टू 5x यांच्या कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे ही जी तिन्ही इक्वेशन्स आहेत ती कशी आहेत तर कन्सिस्टंट इक्वेशन्स आहेत. कसली इक्वेशन्स आहेत, कन्सिस्टंट इक्वेशन्स आहेत इन e raised to 2x and e raised to 5x. मग कन्सिस्टंट इक्वेशन्स आहेत म्हणजेच त्यांचा कोएफिशिएंटचा जो डिटर्मिनंट असणार आहे त्याची व्हॅल्यू ही किती येते, 0 येते. मग या ठिकाणी या तीन इक्वेशनचा डिटर्मिनंट आपण कसा मांडणार, खाली वाक्य लिहिणार की फ्रॉम इन the given equations 1 2 3 are consistent for e raised to 2x and e raised to 5x. Therefore determinant of डावीकडे y चा कोएफिशिएंट और y नेक्स्ट e raised to 2x चा c1, e raised to 5x चा c2, नेक्स्ट dy by dx, नेक्स्ट c1 into e raised to 2x, c1 into e raised to 2x ही कॉमन टर्म आहे. त्यामुळे त्याचा कोएफिशिएंट 1 1, या ठिकाणी 2 5, या ठिकाणी थर्ड इक्वेशन d2y by dx स्क्वेअर, या ठिकाणी 4 आणि इथे येतोय 25. तर या टर्मची व्हॅल्यू किती येणार आहे, कन्सिस्टंट इक्वेशन असल्यामुळे 0 येणार आहे. लक्षात आलं काय केलं तर दिलेले इक्वेशन डबल डिफरन्शिएशन केलं कारण दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, कोणतेही कॉमन टर्म येत नाही, म्हणजे आपल्याला हे वेगळ्या पद्धतीने पुढे सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. तिन्ही इक्वेशन जर ऑब्झर्व केली तर तिन्ही इक्वेशन कन्सिस्टन्स इक्वेशन्स आहेत इन c1 e raised to 2x, c2 e raised to 5x. मग कन्सिस्टन्सच्या कंडिशननुसार त्यांचा डिटर्मिनंट कोएफिशिएंटचा डिटर्मिनंट हा 0 येतो. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ पहिल्या इक्वेशन मध्ये y 1 1, सेकंड इक्वेशन मध्ये dy by dx 2 5, थर्ड इक्वेशन मध्ये d2y by dx स्क्वेअर 4 25 इज इक्वल टू 0. आणि आता हा डिटर्मिनंट आपण जर सिम्प्लिफाय केला तर आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन मिळून जाईल. मग 3/3 चा डिटर्मिनंट कसा सिम्प्लिफाय करायचा तुम्हाला झालेला आहे 3/3 चा. त्यानुसार पहिली देअरफॉर पुन्हा एकदा पाहिजे तर मी मांडते हा डिटर्मिनंट. पहिली रो आहे y 1 1, सेकंड रो आहे dy by dx 2 5, थर्ड रो आहे d2y by dx स्क्वेअर 4 25 इक्वल टू 0. आता 3/3 चा 3/3 डिटर्मिनंट आहे, सिम्प्लिफाय करायचा आहे y इंटू
हा जो 2/2 चा डिटर्मिनंट राहतोय त्याची व्हॅल्यू 25 दुनी 50 मायनस 4 5 20. नेक्स्ट टर्म मायनस घेतो -1 इंटू ही रो आणि ही कॉलम सोडून राहिलेल्या एलिमेंटचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 इंटू dy बाय dx मायनस 5 इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 इंटू 4 इंटू dy बाय dx मायनस 2 इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 50 मायनस 20 30 30 इंटू y 30y मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं मायनस 25 इंटू dy बाय dx मायनस मायनस प्लस 5 इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस 4 इंटू dy बाय dx मायनस प्लस मायनस मायनस 2 इंटू d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू 0. कॉमन टर्म असतील तर त्या करा प्लस मायनस. देअरफॉर 30y मायनस 25 dy बाय dx प्लस 4 dy बाय dx मायनस 25 प्लस 4 मायनस 21 dy बाय dx प्लस 5 मायनस 2 प्लस 3 इंटू d2y बाय dx स्क्वेअर इक्वल टू 0. अगेन या तिन्ही टर्म मध्ये 3 कॉमन आहे. 3 ने डिवाइड केलं इक्वेशनला तर आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळतंय 10y मायनस 7 इंटू dy बाय dx प्लस d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. and this is the required differential equation of order 2 and degree 1. तर अशा प्रकारे हे इक्वेशन आपण या ठिकाणी बाय कन्सिस्टन्सी कंडिशन आपण काय केलेलं आहे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म तयार केलेला आहे. दोनदा डिफरन्शिएशन घेतलं कारण दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट होते. कोणतीही टर्म कॉमन नव्हती त्यामुळे कन्सिस्टन्सीची कंडिशन आपण वापरलेली आहे की c1 e⁻²x आणि c2 e⁻5x याच्या कन्सिस्टन्सी हे इक्वेशन होते म्हणून आपण त्यांचा डिटरमिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 घेतली. त्यांच्या कोएफिशियंटचा डिटरमिनंट मांडला. डिटरमिनंट 3/3 चा सिम्प्लिफाय केला आणि त्यावरून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन रिक्वायर्ड मिळालंय 10y मायनस 7 इंटू dy बाय dx प्लस d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपण हा जो पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तर हा पॉइंट वरचे आधारित एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. राहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही घरी सोडवा. कुठली अडली तर मला फोन करून विचारू शकता. काय करायचं फॉर्म तयार करायचा आहे. कुणाचा फॉर्म डिफरन्शियल इक्वेशनचा. मग डिफरन्शियल इक्वेशन तयार करण्यासाठी दिलेलं जे रिलेशन असणार आहे x आणि y मधलं किंवा इक्वेशन असेल x आणि y मधलं त्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट मोजायचे आणि जेवढे आर्बिट्ररी कॉन्स्टंट तेवढ्या वेळेला ते इक्वेशन डिफरन्शिएट करायचं आणि आपल्याला ऑटोमॅटिक काय मिळून जाते डिफरन्शियल इक्वेशन मिळून जाते. तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले. ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया.